शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आपण शिरूर तालुक्यातील शिंदोडी या गावचे प्रगतशील ऊस बागायतदार कांदा बागायतदार रमेश ओळ साहेब यांच्या प्लॉटवरती आले आहोत। शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ काढण्याच्या मागे उद्दिष्ट असं की या ठिकाणी यांनी गेल्या काही 4 वर्षापासून केरन टेक्नॉलॉजी यूज केल्यामुळे जमीन एक नंबर या ठिकाणी सुपीक झालेली आहे। तर या ठिकाणी जे पाहतो एक मागच्या 3-4 पिकांना केरन टेक्नॉलॉजी यूज केल्यामुळे तुम्हाला ही जी माती आहे आपली ही जमीन आहे ह्या जमिनीमध्ये तुम्हाला काय बदल वाटले मातीमधली? म्हणजे तुम्ही जो रिझल्ट सांगितला जे तुम्ही म्हणतो आपण नांगरटेल तुम्हाला वेळ लागायचा, हो उत्पन्न तर तुमचं वाढले, हो बरोबर आहे का नाही? हो। म्हणजे तुम्ही ह्याच्या मागे कोणतं पीक होतं इथं? याच्या मागे ऊस होता ना। हा, आता ऊस होता, त्याच्या आधी कांदा होता। आणि आता ऊस जाऊन कांदा केला, ऊस जाऊन परत कांदा केला। आता कांदा किती निघला इथं? इथं 700 गोणी निघल्या, जवळ 700 बॅग ह्या ठिकाणी निघलेला आहे। बरं, आता मला सांगा इथं नांगरट केल्यानंतर तुमचा अनुभव काय आला तुमच्या 3 वर्षातला? पहिल्या वर्षी ह्याच रानाची नांगर, तोच ट्रॅक्टर, तोच ड्रायव्हर, ते 10.5 तास जात होतं, 10.5 तास जायचा पूर्वी, म्हणजे केरन टेक्नॉलॉजी यूज करण्याआधी पहिल्या वर्षी बरोबर। आणि वापरल्याच्या नंतर दुसरं वर्ष तो ड्रायव्हर, तोच ट्रॅक्टर, तेच क्षेत्र, ते 8.5 तास गेलं। आता आणि ह्या वर्षी आता केरन टेक्नॉलॉजी वापरत होतो आपण, ड्रायव्हर तोच, ट्रॅक्टर तोच, क्षेत्र तेच, 6.5 तास गेलं, ते 6.5 तास गेलं। गणेश राज तारीख किती आहे? नांगरट केल्या परत रोटर मारावा लागायचा, रोटर मारून ते म्हणावं असं होत नव्हतं। बर, मग आता रोटर मारला ते पूर्णाच्या पोळीपेक्षा जास्त मऊ झालं। म्हणजे ज्यावेळेस वापरायच्या अगोदर तुम्हाला 2दा रोटर मारावा लागायचा, हो आता एकदा मारून ते एका मिनिटात त्याचं सगळं पीठ झालं। तर तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो, हा जी पूर्ण प्लॉट आहे एकदम जबरदस्त अशी या ठिकाणी माती पाहायला मिळते। शेतकरी मित्रांनो पहा, आता पाऊस पडलाय कालच, पण तरी पण जर असं आपण उकरून पाहिलं तर एकदम भुसभुशीत क्षेत्र जबरदस्त या ठिकाणी तयार झाले। आणि विशेषतः पूर्वी 10.5 तास लागायचे, नंतर 8.5 तास लागले, आता 6.5 तासात किती गुंठे क्षेत्र आहे? 70 गुंठ्याची नांगरट त्यांना फक्त 6.5 तासात झालेली आहे। म्हणजे जवळ आपले 3.5 तास या ठिकाणी बचत झाली। शिवाय उत्पन्नाच्या बाबतीत जर बोललो तुम्हाला तर उत्पन्नाच्या बाबतीत तुम्ही समाधानी आहेत? हो, भरपूर। ओके, तर शेतकरी मित्रांनो आपण बराच वेळा बोलतोय की केरन टेक्नॉलॉजी ज्याच्या दारी तो शेतकरी लय भारी। तर गणेश सर, तुम्ही आता या ठिकाणी हा जे अनुभव दिलेला आहे, तर शेतकऱ्यांचा जे काय अनुभव तुम्ही मातीबद्दल दिलेला आहे ठिकाणी, तर केरन टेक्नॉलॉजी बद्दल जे बोललं जातं की जमीन ताकदीची तर पीक ताकदीचं, हो। तर हा अनुभव साहेबांचा तुम्ही या ठिकाणी ऐकला, तर तुमचं काय त्याबद्दल प्रतिक्रिया? निश्चितच आपण ज्यावेळेस सुरुवातीला टेक्नॉलॉजी दिली त्याच्या अगोदर त्यांचं 70 गुंठ, म्हणजे हे 70 गुंठ क्षेत्र आहे, 140 टन ऍव्हरेज जायचं ऊसाचं। तेच आपण टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर तेवढ्याच दिवसामध्ये तेवढ्याच क्षेत्रामध्ये 216 टनापर्यंत ऍव्हरेज निघालं। आणि ह्या ऊसाच्या क्षेत्रामध्ये परत कांदा केला तर कांद्याचं 70 गुंठ्यामध्ये त्यांची 700 पिशवी कांदा निघाला। आणि सुरुवातीला त्यांना केरन टेक्नॉलॉजी वापरायच्या अगोदर 10.5 तास जायचे, 10.5 तास नांगरट, हो। पण ऊसाचे पीक घेतल्यानंतर 8.5 तास आणि कांद्याचं पीक घेतल्यानंतर 6.5 तास, हो। साहेब, आता तुमचे जे ट्रॅक्टर धारक आहेत, हो, आता ते ट्रॅक्टर धारक म्हणलं तर ते काय त्यांच्या चेहऱ्यावरचं काय होतं? म्हणजे ते काय बोलले तुम्हाला? ते असं म्हणत होते हे काहीतरी चमत्कार झाला म्हणत होते। अहो म्हणलं इथं तुम्ही ट्रॅक्टरवर बसत नव्हते की पलटी व्हायसारखं व्हायचं, एवढा मोठं ढेकळं निघायचे। आणि गेल्या वर्षी थोडा फरक झाला, यंदा असं झालं की माझं 5 मिनिट सुद्धा ट्रॅक्टर थांबला नाही, चाक बिंगलं नाही, अशा पद्धतीत मेहनत झाली। नेमकं केलं काय? 4 तास वाचले, हो। आणि तुमचे वाचले पण त्यांचे नुकसान झाले, त्यांचं नुकसान झालं ना। असं कसं आहे, शेतकरी खुश तर सगळे खुश, शेतकरी समाधानी तर अख्खं जग समाधानी। तर पाहू शकतो ओव्हरऑल आता तुम्ही केरन टेक्नॉलॉजी वापरून समाधानी आहे? ठिकाणी बघायला ट्रान्सफॉर्मिंग लाईफ विथ नेचर, निसर्गाच्या सोबत राहून निसर्गाला कसल्या प्रकारची हानी न पोहोचता एकदम जबरदस्त मातीसाठी केरन टेक्नॉलॉजी काम करत आहे। तर गणेश सर, जसं तुम्ही आता या ठिकाणी त्यांच्या शेतीची गणित बदलवलेत, तसेच इतर शेतकऱ्यांचे पण तुमच्या हातून खूप मोठ्या लेवलला शेतकऱ्याची गणित, आर्थिक गणित बदलावत। तर इथे पहा, वरती इंडियाचा या ठिकाणी नकाशा झाल्यासारखं दिसतोय, हे पहा, तर पूर्ण भारतभर तुमचं असंच मोठं कार्य शेतकऱ्यांसाठी होत राहू। हो साहेब, दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। आता तुमचा कांदा वाखरी मी ठेवला असेल? हो, ओके, थँक्यू।